50% खर्च 50% खर्च काही मिळाला. दरवर्षी किती खर्च करत होता? दरवर्षी मी 2-2.5 लाख रुपये खर्च व्हायचा. किती एकर बाग आहे म्हटलं? 1.5 एकर. बरं. 1.5 एकराला 2.5 लाख रुपये खर्च होईल. एकरी 2.5 लाख खर्च व्हायचा. एकरी 2.5 लाख. एकरी 2.5 लाख. आता सलग 3 वर्ष झालं तुम्ही मार्गदर्शन घेताय विजयकुमार सरांचं. तुम्ही अगदी म्हणजे मनापासून जे तुम्ही जे शेड्यूल घेताय याच्याबरोबर बरोबर. किंवा मार्गदर्शन जे घेताय, आता सलग 3 वर्ष झालं तुम्ही मार्गदर्शन घेताय विजयकुमार सरांचं. तुम्ही अगदी म्हणजे मनापासून जे तुम्ही जे शेड्यूल घेताय याच्याबरोबर बरोबर. किंवा मार्गदर्शन जे घेताय ऍपच्या माध्यमातून बरोबर. म्हणजे पूर्ण पारदर्शक राहील. पारदर्शक कारभार आहे. याची क्वालिटी एकदम त्याला 2 रुपये जास्त मिळणार. आणि त्या सगळ्या पैशाची हमी आपल्या यश ट्रान्सनरी फॉर्मर प्रोड्युसर कंपनीने घेतलेली आहे. बरं. परस्पर व्यवहार करायचा नाही, आम्हाला मध्यस्थी गुण व्यवहार करायचा. कंपनीला जे काय नमस्कार. नमस्कार. विजय नवले वाळवा. विजयवसन नवले वाव. तुमचा व्हॉट्सअप नंबर, मोबाईल नंबर 81-81-91-1008. 81-81-91-1008. हां. नंबर बाहेर घेतलाय की छान. पांदेट तपासाला आलाय. 5% करा. बरं. कितव्या दिवसाचं पांदेट आहे हे? 90. 90 दिवसाचं आहे. 90. किती वेळा ह्याच्या आधी पांदेट केलं? 3 वेळा. कितीला? 30 दिवस, 40 दिवस आणि 50 दिवशी. 30, 50 आणि 70 असं आहे ते. नाही मला जरा शंका वाटल्यामुळे मी जर पुन्हा 40ला आणि केलं. 40 आणि केलं. होय काय? का बरं? जरा मला म्हणजे पाण्याची डिपेशी जरा वाटली मला. म्हणून पुन्हा एकदा मध्येच एकदा मध्ये केलं. केलं. काय फायदा झाला त्याचा? म्हणजे जे हवं आहे ते तेवढंच तुमच्या ज्या 5 पैशामध्ये जे म्हणजे हे आले तेवढंच मी खत सोडली. बरं. तेवढं किती वर्ष झाली द्राक्ष ते तुमचे? 10-15 वर्ष झाली शेती. 15 वर्ष झालं. तुमचं वय किती? माझं वय आता 50. बर. म्हणजे 30-35 पासून शेतातच आहे. बरं बरं, छान. का बरं आमच्या संग काम का चालू केलं? म्हणजे तुमच्या ज्या म्हणजे यशाप्रमाणे मी जेव्हापासून जोडलो तेव्हापासून मला असा अनुभव आला की जे आवश्यक आहे तेवढंच सोडायचं. जे आधी तुम्ही म्हणजे आम्ही तुमच्या ॲपला पहिला आम्ही ॲड नव्हतो तो आम्हाला असं वाटायचं की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. रोजचं नवीन स्प्रे नवीन कोण सांगेल ते दुकानदार सांगेल ते स्प्रे मारणार आम्ही. कीटकनाशक म्हणजे भरपूर प्रमाणात गेलं. मला वाटतं तुमची माझी पहिलीच भेट आहे. 1-2 वेळा आलतो पण तुम्ही असं नुसतं म्हणजे शॅम्पल करतो आम्ही एवढे झाले. हां. पहिलीच भेट आहे आपली. मी बोलणं चालणं बोलणं पण चाललं पहिलेच. पण मी माझ्या कामात तुम्ही येत असेल आम्ही येणार तुमची गाठ नसेल असं झालंय 5 दाखवणार तुम्ही तेवढं सांगणार आणि ते तेवढं सोडणार. तुम्ही म्हणणार 5% महत्वाचं आहे ते तेवढं करा. मग ह्याच्या आधी आम्ही जयशंकर तात्याकडे सोनीकडे आलतो. तिथे तात्याची आमची जर ओळख आहे. बर. त्यात तिथं आम्ही सिमेंटमधून आणि आलतो. होय काय? तिकडं त्या सोनीला जयशंकर तात्या ते त्यांची पाहुणे वाऱ्यात आहे जयशंकर तात्याची. बर बर. त्याच्यामुळे जर आमचं जरा कॉन्टॅक्ट त्यामुळे एकदा येऊन बघा. हा तुम्ही आता हे म्हणजे सगळं माध्यम तुम्ही जोडा आणि कुंभारचं सर सांगतील त्याप्रमाणे तुम्ही करा. महत्वाचं पांढरे परीक्षण आहे. तुम्ही डोक्यात दुसरं काय घेऊ नका. बर. बरं. यश ॲग्रो लॅब बरोबर म्हणजे यश ॲग्रो बरोबर तुम्ही आता किती वर्ष झाला? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झालं. 3 वर्ष. ॲप किती वर्ष झालं घेतले? आता 1 वर्ष झाले. 1 वर्ष झाले ॲप घेतले. आपलं ॲप गेल्या वर्षी चालू झालं. यंदा तुम्ही ॲप घेतलं. काय फायदा वाटला ॲप घेतलेल्याचा? नेमका म्हणजे जे आवश्यक आहे तेवढंच सोडायचं. स्प्रेमध्ये काय बसेल? स्प्रेमध्ये तर मग भरपूर म्हणजे निम्म खर्च कमी आला. 50% खर्च? 50% खर्च कमी आला. दरवर्षी किती खर्च करत होता? दरवर्षी मी 2-2.5 लाख रुपये खर्च व्हायचा. किती एकर बाग आहे म्हटलं? 1.5 एकर. बरं. 1.5 एकराला 2.5 लाख रुपये खर्च होईल. एकरी 2.5 लाख खर्च व्हायचा. एकरी 2.5 लाख? एकरी 2.5 लाख. बर. म्हणजे त्या दुकानानं सांगितलं त्या बागायदारानं सांगितलं परत तो बागायदार काय सांगितलं काय सांगलं त्याने प्रत्येकाला मारायचं. ते झाले एकरी 2.5 लाख जर धरला आपण तर 1.5 एकर बाग आहे. जवळजवळ 3-3.5 लाख रुपये तुम्ही खर्च करत होता. किती खर्च होतोय आता आपल्या संग काम करताना? निम्म्या म्हणा. गेल्या वर्षी निम्म्यावर निम्म्यावर. काढले. त्या उन्हाळ्या छाटणीला किती खर्च आला? आता लय बघा आता छाटलेला मला नाही म्हणतो की 25,000 म्हणजे माझं कधी झालं उन्हा छाटणी. बघा किती येत होता प्रत्येक वर्ष उन्हाळ्यात छाटणीला? तरी एक अंदाज 1-2-2.5-3 वर्षापूर्वी नाही म्हणतो 17,000 खर्च यायचा उन्हा छाटणी. सहज यायचा तेवढा 1.5 एकराला. यंदा आता खर्च फक्त होतो तुम्ही आला 25,000 केले. 25,000 आले. म्हणजे आपला जो स्लोगन आहे कुठला आहे?
कायम तुमच्या सोबत आणि कमी 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 खर्चात खर्चात द्राक्ष. दर्जेदार उत्पादन हे स्लोगन योग्य आहे का अयोग्य नाही, योग्य आहे. खरं सांगायचं ना. एक नंबर. काय आम्ही शेतकरी आहे, आम्ही काय कुठला व्यापार नाही, कुठलं काही हा. तर मी पुढे बसलोय नाही, झाडावर बसून नाही, नाही, असं थोडा काहीच- उलटून नाही, असं उभा. काहीच असं नाही. काय व्हायला नाही. असं काहीच नाही. कारण योग्य कसं आहे नाही. माहिती आहे का आपल्याला कोणच व्हायला नाही. मी बी शेतकरी आहे. मी बी शेतकरी कुटुंबात आलेलो. शेतकरी काय लाल बाल पाल नाही. सर मी तर एवढं बोललो, व्यापार तर आम्हाला म्हणजे वाढला एवढं म्हणजे गंडा घातला सगळ्या शेतकऱ्यांना. ही भयानक कोटी 2 कोट 3 कोटी रुपये बुडवून काय काय व्यापारी काय केले. सांगता? हो वाळव्याला 4,500 एकर द्राक्ष द्राक्षी पाक. हो. वाळव्याला प्रमाण जास्त. हो. सगळे आणि सगळे द्या Black. तुम्हाला पांढरा माल खायला मिळणार नाही. हां. कोणतरी क्वचित 1-2 झाडं आता खायला लावले. तुमच्या पर्सनली काय पैसे बुडवले व्यापाऱ्याने बुडवले. मी तर 10 लाखाला बुडवलं. पैसे इथनं बुडवून माल उधार द्यायचा नाही नाही. कोणाचं भले 2 पैसे कमी देतात पण ते रोख पैसे घ्यायचे. 2 रुपये कमी होते का रोज पैसे द्यायचे. छान. आता सलग 3 वर्ष झालं तुम्ही मार्गदर्शन घेताय विजय कुमार सरांचं. तुम्ही अगदी म्हणजे मनापासून जे तुम्ही जे शेड्यूल घेताय याच्यावर बरोबर. किंवा मार्गदर्शन जे घेताय म्हणजे प्रत्येक शेड्यूलचा तुम्हाला फायदा होतच गेला. फायदा होतच गेला. कुठल्याही म्हणजे परिस्थिती वातावरणाची कशीही बदलली आणि आमची पाहुणे काय तिथं टाकळे म्हणून मालगाव मिळतं. बरं. त्यांच्या महिन्यानंतर मला इतका फायदा झाला की त्यांनी सांगितलं तू आमचं सुद्धा शिळ वापरू नकोस. त्यांचा पांढरा आहे माल. हं. बरं. आमच्या तुझं मामाची पांढरा माल आहे. हं. त्या मामाजी मला सांगितलं मला तू आमचं बी घेऊ नकोस. ते तुझं वाळव्यात तुझं क्लायमेट आहे ते पाण्यात पर्शन करून घे, मातीत पर्शन करून घे आणि कुंभारपक्षांच्या मार्गदर्शनाखाली जे येईल तेवढंच बाकी तू काय करू नकोस. काय त्या पाहुण्यांचं नाव काय चिप्पर घे. चिप्पर ते माझ्या संबंधित आहेत काय होय काय बरं. आता ऍप वापरत असताना तुम्हाला काय अडचणी येतात का आता? काही सुद्धा नाही. बरं, ऍप मध्ये काय काय वापरताय तुम्ही नेमकं आता? नेमकं जे ऍपमध्ये ते जे सांगितलंय बरं. ते जर आम्ही जर बघितलं आणि ते जर वाचून केलं हा. तर म्हणजे बऱ्यापैकी कोणाला विचारायची गरजच नाही. बरं. शेड्यूल कसं येतं तुम्हाला? आठवड्याचं असते का दररोजचं शेड्यूल आहे त्यामध्ये? आठवड्याचा मी शेड्यूल बघतो आम्ही दररोज काही मी काही फॉलो करत नाही. आठवड्याला जे मला पाहिजे तेवढं करतो. पण त्या ऍप नुसारच चालू आहे तसं सगळं आपण त्या ऍपमध्ये कसं आहे आपलं हा. 5 दिवसाची पुढची सगळी माहिती आपण तिथे 5 दिवसात माहिती आपली 5-5 दिवसाला येते. 5-5 पाच दिवसाला येते आपलं त्यामध्ये. हं. बरं. 5 दिवसाची माहिती आली की त्या वेतन बरं. ते शेतकरी त्या पद्धतीने मग तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे येतात तुम्हाला. आणि समजा जर ती शेड्यूल फॉलो करताना जर वैयक्तिकच काय अडचण आली तर ऍपच्या माध्यमातून ती सुटते का? सुट्ट्या 100%. बरं. कसं काय? जेवढं आपल्याला जे पाहिजे हा. आहे तेवढं सोडतो आम्ही. आणि जर तुला लय शंका असली बरं. तर 5% करून घेणे बरं. त्याप्रमाणे शेड्यूल फॉलो मग पांढरी परीक्षण वगैरे करून घेताय हो, तुम्ही? करून घेतो. मग त्या पद्धतीने मग ऍपमध्ये परत शेड्यूल तुम्हाला मिळून जातं. आहे असं. आणि वातावरणात जर काय अचानक बदल होणार आहे किंवा वातावरण बदलणार आहे अशी काही माहिती ऍपच्या माध्यमातून मिळते आपल्याला? मिळते की मिळते. म्हणजे एकूण तुम्हाला ती ऍप आहे ती वातावरणात जरी अचानक बदल झाला तर आम्ही ती जरी शेड्यूल- सरांचं ऍप जर असलं काय बरं. तर सरांचं त्यातून आम्ही स्प्रे आणि कमी करतो आम्ही सरांच्या मार्गदर्शन. बोला. सरांचे जेवढे स्प्रे आहेत जे सरांचे स्प्रे आहेत बरं. ते आम्हाला वाटलं याला म्हणायचं शेतकरी त्या शेतकऱ्याला वाटलं ह्यासाठी ट्रेनिंग महत्वाचं आहे, ह्यासाठी प्रशिक्षण महत्वाचं आहे, ह्यासाठी बागायला शिकलेला पाहिजे. जरी ऍप मध्ये आलाय स्प्रे हा. पण गरज नाही बागेत स्प्रे देऊ नका. आम्ही देत नाही. म्हणजे आम्हाला विचार वाटलं तरी करतो. आम्ही ती स्प्रे आम्ही तो दिवस आम्ही फोटो काढतो. बरं. गरजच नाही आम्ही वापरतच नाही ती. हेच मुद्दा बरोबर आहे आणि हेच शेतकऱ्यांना शिकायला पाहिजे. बरोबर आहे. गरज असेल तर गरज. उगा ऍप मध्ये आलाय उगा शेड्यूल मध्ये वहीत सरांनी लिहून दिले तुम्ही द्यायला लागलाय असं नका करू. म्हणजे आता एकूण एक जी तुमची आता द्राक्ष शेतीचं जे आता तुमचं कामकाज सगळं चालू आहे ते साहेबांचं मार्गदर्शन ऍप आणि माती पाणी पांदेट परीक्षण आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा खर्च आता निम्म्यावर आला. निम्म्यावर बरं खर्च कमी आणि उत्पादन चांगलं आहे. उत्पादन चांगलं. हा हे महत्वाचं आहे. नुसताच खर्च कमी करून ह्याच्या आधी आम्ही बरं. पहिले 60 दिवस तर आम्ही रोज स्प्रे मारायचे. काय मारायचं नाही, काय तुम्ही स्वायचं मारायचं बरं. सर. हम्म. आता नाही, तसं नाही. सगळं बंद केलं. बरं. आहे ना, रोज काय नाही, रोज काय नाही तर मारायचं काय मग काय ते मारायचंच. M5 जास्त मारायचं, झिरास्त मारा, किटेशन काय ते घालून आपलं मारायचं. बरोबर. आता नाही. मॅजिक स्प्रे बऱ्यापैकी मला तसं नाही. म्हणजे कुठला अकरव्याट ते काय आहे हा. ते आता आणायचं बंदच केलं मी. बरं, अजून काय ऍपच्या माध्यमातून तुम्हाला ऍप मध्ये असं काय वेगळं मिळावं असं वाटतंय का? वाटलंच की आता म्हणजे कसं आहे जे आता सरांनी मॅजिक स्प्रे काढलाय, बरं. मास्टर स्प्रे काढलाय, बरं. ह्याच्या व्यतिरिक्त बागायला काय पाहिजे दुसरं आणि काय बरं. बरोबर. बागेमध्ये असते काय करप्या बोरी बॅक्टेरिया बरोबर. बरोबर. लय दावणी. बरं. मग दावण्या आपल्या मॅजिक स्प्रेमध्ये दावण्या काय त्या विषय संपलाय. बोरीचं काय आपलं काय मास्टर स्प्रे आहेच. बरोबर. मग लागतंय काय म्हणजे. बरोबर आहे. आता मगाशी एक विषय झाला की तुमचं उत्पादन चांगलं मिळालं, तुम्ही वैयक्तिक
म्हणजे खर्च म्हणजे पैशाला बुडला तुम्ही बरोबर आहे. म्हणजे माल विक्रीच्या वेळेला. तर आपण असं एक साहेबांच्या माध्यमातून म्हणजे कुंभार सरांच्या माध्यमातून काढले असं की आपण ऍपमध्ये काय आणू शकतोय का की जेणेकरून आपल्या साहेबांना आणले की शेतकऱ्यांचा माल नवीन तिथं विकला जावा. काहीतरी ते काहीतरी व्यापाराचं ते म्हणजे काहीतरी आणले माल विक्रीसाठीच ॲप आपण देतोय बागायतदारांना. हा, बरं. आताच देतोय त्याची ट्रायल सुद्धा झाली. आता ट्रायल बरं. ह्या वर्षी झालेली आहे. हा, झाली ट्रायल त्याची. आणि यंदापासून बरं. आता ही जी छटणी होईल हा, हा, हा. त्या छटणीपासून बागायतदार स्वतःची द्राक्ष स्वतः डायरेक्ट व्यापाऱ्याला विकेल. म्हणजे Combination बिल सोय केली असं आहे असं. B2C B2B नको B2C म्हणजे डायरेक्ट कन्झ्युमरला आपली द्राक्ष विकली जातील अशा पद्धतीचा आपण ॲपमधनं शेड्यूल देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जो बागायतदार ॲप येईल त्यातल्या किमान 80-90% बागायतदारांची द्राक्ष डायरेक्ट विकली जाते. म्हणजे एकूण मधला गॅप हा संपून जाईल आणि बागायतदाराला आणि रोख पैसे मिळतील. उदाहरण नव्हे आणि उधार माल द्यायचा. फसवेगिरी हा धंदा बंद होईल. बंद. कम्प्लीट बंद होईल ह्या 2 वर्षामध्ये. आणि मला वाटतं असा ऍपमध्ये म्हणजे दर्जा म्हणजे मालाच्या दर्जानुसार हम्म. तसंही म्हणजे द्राक्ष बागायतदारांना दर मिळू शकते हो. ऍपच्या माध्यमातून बरोबर. म्हणजे पूर्ण पारदर्शक राहील. पारदर्शक कारभार आहे. ज्याची क्वालिटी एकदम त्याला 2 रुपये जास्त मिळणार. आणि त्या सगळ्या पैशाची हमी आपल्या यश ट्रान्सनरी फॉर्मर प्रोड्युसर कंपनीने घेतलेली आहे. बरं. परस्पर व्यवहार करायचा नाही, आम्हाला मध्यस्थी घेऊन व्यवहार करायचा. कंपनीला जे काय कमिशन जाईल ते कमिशन जाईल, फक्त व्यापाऱ्याला इतकं कमिशन नक्की घेणार नाही आहे आपण. कारण हा सगळं चालवायचं म्हटलं त्याला 2 पैसे खर्च येईल माझ्यासाठी. आणि जो व्यापारी पैसे देईल ते आपल्याला देईल, शेतकऱ्याला पैसे आपण स्वतः ट्रान्सफर करायचे. हा. म्हणजे कोणाचे पैसे बुडले ही झाली ती झाली म्हणायचं काय नाही, आपलं ऑफिस येत आहे, कोणीही यायचे पैसे घेऊन जाईल. म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये म्हटलं जाते की माल पिकवायचं सोपं आहे पण विकायचं अवघड आहे. विकायचं अवघड आहे. पण हे आता ह्या ऍपच्या माध्यमातून खरंच सोपं होणार आहे शेतकऱ्यांना. भयानक सोपं होणार आहे. करायचं. प्रत्येक शेतकरी आहे ह्या आपल्याला काम काय आहे? यश ॲपवर शेतकऱ्याचं सेवा जोडलं करणे हेच आपलं काम आहे. दुसरं काही काम नाही. प्रत्येक शेतकरी हा यश ॲपवर जोडला जाणार आहे. होय. तुम्ही आता मग वाळव्यामध्ये आहे, वाळव्यामध्ये इतर शेतकरी वगैरे काय वापरतात काय हा, वापरतात. मार्गदर्शन वगैरे चालू भरपूर आहे? आहे. वाळ्यात दुकान बी आहे. बरं. सदगुरू ॲग्रो म्हणून दुकान बी आहे. हम्म. त्यात बऱ्यापैकी आता मी ह्या वर्षी आता आपलं युरिया शीट ओरिजिनल सगळं डुप्लिकेट बंद झालं. मग ऍपच्या माध्यमात आता हे ऍप बद्दल तुम्ही मग इतर शेतकऱ्यांना काय सांगणार? नाही, सगळ्यांनी वापरायला पाहिजे. जरूर वापरायला पाहिजे. सगळ्यांनी वापरायला पाहिजे. त्याशिवाय आपण वापरल्याशिवाय प्रत्येकाला कळणार नाही. बरं. नुसतं बोलणं की करणं. बरं. जे ॲप आहे त्या ॲपच्या मधून तुम्ही शेड्यूल वापरवा. बरं. प्रत्यक्ष वापरा. बरं. 1 वर्ष ट्रायल घ्या. बरं. मी म्हणतो तुम्ही प्रत्येकाला 2 एकर 3 एकर बरं. बघा. 1 एकर ट्रायल घ्या. बरं. 1 एकर यश आपण वापरा. मग तुम्हाला कळलं बाकीच्या प्लॉटमध्ये आणि आपल्या प्लॉटमध्ये किती फरक आहे. म्हणजे नक्की तुम्हाला जाणवलंय. भयानक. मला क्वालिटी सुद्धा भयानक फरक पडला सर. छान. करत राहूया. कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन घेत राहायचं. नाही, नाही. शेतकऱ्यांची चांगलं आहे. परिस्थिती सुधारलीच पाहिजे. बरोबर. आपण सुधारायचे. नाही, नक्कीच. आपल्याला शेतकऱ्यासाठी जाताना काम काय पैसे करणं- घेऊन जायचं नाही, नाव मात्र नक्की घेऊन जाते माणूस. बरोबर. होय ना? मग काम करत राहायचं. काम करत आहे. धन्यवाद. धन्यवाद. भेटलेल्या वेळेबद्दल. नमस्कार. धन्यवाद.